ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विधान भवनातून शिवालयाकडे चालत निघाल्याचं समजतं। याबद्दलचे अपडेट आपण जाणून घेऊया। वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, मुख्यमंत्र्यांनी बुलेटवारी केल्यानंतर आता विरोधी पक्ष ठाकरेंची शिवसेना देखील आता चालत विधान भवन ते शिवालयाकडे जात असल्याचं समजतंय का? अपडेट मिळतात? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत करावी, काटकसर करावी याचं आवाहन केल्यानंतर सत्ताधारी त्यासोबतच विरोधक यांची एक स्पर्धा लागलेली पाहायला मिळते। कारण आपण बघतोय मुख्यमंत्री थोड्या वेळापूर्वी बुलेटवर मंत्रालयाकडे गेले, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब, अंबादास दानवे, सुनील शिंदे हे सर्व आता चालत म्हणजे विधान भवनात शपथविधी झाला आणि शपथविधीनंतर चालत आता शिवालय जे शिवसेनेचं कार्य तिकडे जातात। मी म्हटलं एक स्पर्धा आहे की मुख्यमंत्री बुलेटवर जात आहेत, तुम्ही चालत जात आहेत, उपमुख्यमंत्री ईव्ही कार घेऊन आले आहेत। स्पर्धा करायची गरज नाही आहे। आम्ही सातत्यानं रस्त्यावर चालणारे लोक आहोत। आमच्याकडे काही ताफे नाही, गाड्या पण नाही आहे। आमच्याकडे चार्टर पण नाही आहे, हेलिकॉप्टर पण नाही आहे। त्यांचंच बघा म्हणा, आम्हाला ही सवय रस्त्यावरची। आज एक दिवस मोटरसायकलवर चालले, उद्या चार्टर प्लेनने दिल्लीला जातील, नागपूरला जातील। ते म्हणतात की आता कार्यक्रम जे आहेत मोठे कार्यक्रम सरकारचे ते सुद्धा आता ते करणार नाहीयेत, ऑनलाईन मीटिंगवर भर देणार आहेत आणि आज बुलेटवर मुख्यमंत्री मंत्रालयात गेले। प्रश्न डिझेल, पेट्रोल, गॅस याच्या संकटाचा सामना करण्याचा आहे आणि त्यासाठी डिझेल वाचवणं, पेट्रोल वाचवणं, गॅस वाचवणं हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्री बुलेटवर आले, चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी हे संकट टळेपर्यंत बुलेटवर फिरावं। वाटतं तुम्हाला होईल असं? असं होणार नाही, उद्यापासून ते रेग्युलर असतील। आज 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 कसं बघायचं आजच्या या त्यांच्या आव्हानाला? जे मुख्यमंत्र्यांचे बगलबच्चे आहेत, ज्यांना Y+ सिक्युरिटी दिलेली आहे, ज्यांना कोणी पैसे दिले तरी मारणार नाहीत, अशा लोकांना 2-2 पोलिसांच्या गाड्या मागे फिरतायत। हे सगळे जे काय बडेजाव चाललाय ना, हा पहिला बंद केला पाहिजे। ईव्ही गाड्या, ताफा कमी, ईव्ही गाड्या फार लिमिटेड आहेत। ईव्ही गाड्या अजून काही फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आलेल्या नाही आहेत। त्यामुळे केवळ नौटंकी असू नये, त्याची कडक अंमलबजावणी व्हावी। कुठपर्यंत जात आहे चालत? आमचं पक्ष कार्यालय शिवालय इकडे एका बैठकीसाठी आम्ही चाललेलो आहोत। तुम्ही मोदींच्या आव्हानानंतर हे पाऊल उचलताय? नाही, जे संकट येऊ पाहत आहे त्या संकटामध्ये कुठेतरी आम्हाला त्या संकटाची आम्हाला देखील चाहूल आहे आणि त्यामुळे ह्या संकटापासून किती धोका आहे भविष्यात आपल्याला हे संकट, ही एक जनजागृती। ठीक आहे, पंतप्रधानांनी आवाहन केलं, परंतु जनजागृती होणे महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी करतात। त्यामुळे एकीकडे मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठक सुरू आहे। कॅबिनेट बैठक सुरू असताना अनेक मंत्री चालत मंत्रालयात आले, मुख्यमंत्री बुलेटवर आले, उपमुख्यमंत्री ईव्ही गाडी घेऊन आले, इतर मंत्री सुद्धा ईव्ही गाड्यांचा ताफा पाहिला आणि आता विरोधक सुद्धा मंत्रालयासमोरून शिवालय ठाकरेंच्या शिवसेनेचे जे पक्ष कार्यालय आहे तिथे चालत जाताना पाहायला मिळतं। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर विरोधक सुद्धा जनजागृती करताना पाहायला मिळतात आणि तितकीच सरकारवर टीका करताना सुद्धा पाहायला मिळतात। दीपक, विधान, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।